मी कधीतरी मागे म्हटलं होतं की आता मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आता हा मराठी विरुद्ध अमराठी हा विषय निवडणुका होईपर्यंत हा वाद असाच पेटत काही लोक ठेवणार आहेत. काही लोकांना वाद हा मिटवायचा नाही आहे, काही लोकांना वाद निर्माण पण करायचा आहे. कदाचित विषय काहीतरी वेगळा असेल पण त्याला ह्या विषयाशी जोडायचं आणि मग स्वतःच आंदोलन करायचे आणि मग स्वतःच दाखवायचं, बघा आम्ही मराठीसाठी आम्हीच आहोत फक्त, असे काही लोक दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, राजकारण आहे, परंतु मराठी माणूस मला वाटतं सुज्ञ आहे, त्याला राजकारण कळतंय, कशा करताय सगळं चाललंय हे देखील कळतंय. आमची भूमिका मी स्पष्ट केली ना, मराठी ही सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी आहेच, ती राहणारच आहे. हिंदी कुठेही आम्ही कंपल्सरी केलेलीच नव्हती. आम्ही तो जी काढला होता ना की हिंदी कंपल्सरी नसणार आहे. बरं, आता आपल्याकडे हिंदीच्या ऐवजी कोकणी भाषेचा पर्याय आहे. तुम्ही कोकणी पण शिकू शकता, तुम्ही संस्कृत पण शिकू शकता. आम्ही कुठे म्हटलं तुम्ही हिंदीत शिका म्हणून? बरं, एकापेक्षा जास्त भाषा शिकणं काय वाईट आहे का? तर नाही, आम्ही पण शिकलो, आपण सगळेच शिकलो आहे. म्हणून मला वाटतं फक्त याचं राजकारण करायचं चाललं आहे. आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या की ह्या सगळ्या गोष्टींना मला वाटतं काही लोक पुन्हा एकदा गुंडाळून ठेवतील आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीला हे विषय पुन्हा बाहेर काढतील.